तर बघा मग मी आता आवरून रेडी झालेले आहे. आता आम्ही चाललेलो आहोत वीरला. बाळ तर अजून झोपलेला आहे किंवा 1 तास झाला आवरलेला आहे. चला तर मग निघूया. तर मला उमसते खूप, त्यामुळे वीरच्या पप्पांना मध्ये बसवले. वीर त्यांच्याकडे दिलेला आहे. कंडक्टर व्यवस्थित वर्किंग करतोय का, कंडक्टरचं काय संबंध, ड्रायव्हर व्यवस्थित वर्किंग करतोय का, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असं अचानक पॅसेंजर म्हणून बसल का नाही, एखादा आदेश पुसत नाही, पुढच्या आरसा पुसत नाही, हे खरं कंडक्टर तुमच्या मांडीवर घ्या ना. तो ऐकतच नाही ना कसं केलं तरी. तुला मार्ग द्याव का, त्याला आणायलाच नको दादू. गाड्या लावायला पण जागा नाही, गाड्याला पार्किंग इथलं केलंय काय राहणाऱ्या लोकांना काही जर घेतलं तर ती चावणारच आहे त्याला. दात पाडायचं काही असू दे की ते काही हातात घेऊ दे त्याच्यात, नाहीतर मग राहणारा की चावते आम्हाला. किती करते शूटिंग करते तेवढं भेटलं तरी लय कोणी पण लावायला लागलोय. आनंद होतोय तुला. मुरला जायचं होतं पण निंबेचं विरूला खेळणी बघायची चालली तर सध्या काका घेत आहे त्याला खेळणं. पण वीर काय करतो, खेळणं मारतोच आम्हाला. तू फुगा घ्यायचा ना. चला साईडला पाणी वगैरे लागले पण मला उंच खूप. खरंच तर आंबटच लागला गोळा. असा आंबट लागला का नाही ताई, माझा तर इतका बकार होता ना, आंबट जार होता. छान दिसतंय. आलो हॉटेलमध्ये. म्यावनं माझ्या साडीवरती केली जागा बसायला. वीरला तर टेबलवरती टाकलं झोपायला. चला तर मग आता जेवण वगैरे करूया मस्त. हा ब्लॉग इथं संपवते. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.